अर्थातच एकता एट. विशाल आणि मुकेश आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती मानव आलम. विशाल आणि मुकेश आपल्याला पाहायला मिळतात. मॅचला सुरुवात झाली आहे. पाहूया आता या मॅच मध्ये काय आपल्याला पाहायला मिळणार. बॉलर इथून मात्र तयार होतो आहे. मानव आला बॉलिंग ट्रॅक वरती. ओ यावेळीचा हा बॉल लाईन पाहावी लागेल. पंचांचा सिग्नल. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॉलर तयार झाला मानव. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. ओ लाईन चांगली आहे. झपकन बॉल आतमध्ये आला. लेफ्टी बॅटर साठी खरं तर हा ऑब्रेक होता. खूप चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे जरूर डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला देखील बॉल जाईल 2 पॉइंटच्या मधनं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. चौकार. पुन्हा एकदा बॉलर तयार झालं. या वेळेला षटकार चालणार नाहीये. सन्माननीय आदरणीय संदीपजी नाईक साहेबांच्या खरं तर प्रतिमेला मानवंदना देणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बरोबर त्यांच्या फ्लेक्सला जाऊन हा बॉल आदळला. खरं तर त्यांना मानवंदना दिली या फटक्याने. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. बघा नशीब किती बलवत्तर. सागरच्या हाताला बॉल लागून खरं तर बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेला. एकदा जरूर आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र नशिबानं साथ दिली आहे सागर या खेळाडूला. ओ इकडे सुद्धा फटका दमदार आहे. पुन्हा एकदा तेच चित्र आपल्याला बघायला मिळतं. चला फिल्डिंग करणारा जो संघ आहे तुमचा एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. कारण आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना आली आहे. बॉलर तयार होतो. पुन्हा एकदा मानव खूप चांगली गोलंदाजी तो सध्या हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या ओव्हरमध्ये 1 विकेट त्याने सुद्धा मिळवली आहे. पुन्हा एकदा मानव तयार झाला. ओ टॅप करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत आणि इथे सुद्धा रन्स मिळत नाहीये. षटक संपलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर रन्स आपल्याला पाहायला मिळतात 6 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यात 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे. बंटी बॉलिंग ट्रॅक वरती. ओ बंटीचा हा बॉल क्रिकेटमध्ये बॉक्स क्रिकेटमध्ये ओरमचा फटका चालणार नाही. आणि बॅटर आता इथून मात्र मुकेश बाली बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल फेस करत असताना खरं तर मुकेश यांना दिला जातो परतीचा इशारा आणि ते इथून मात्र बाद झालेला आहे. नो बॅटर रुक्षांत मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. मागील मॅच मध्ये रिशाल होता. आता रुक्षांग आला. बाबा त्याच्या माध्यमातून कशा रीतीनं बॅटिंग केली जाणार. पुन्हा एकदा बॉल तयार. बंटी
ओ लाईन चांगली होती परंतु बॉल जाईल. मस्तक पे दस्तक देऊन जाणारा अतिशय देखना फटका. वृक्षांच्या बाटमन धमाका. 4 धावा चौकार. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल. ओ व्हॉट अ टर्न. हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॅटरला अक्षरशः आपल्या फिरकीच्या तालावरती नाचवलं जातं. चौकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉल न दिलं. यावेळेला देखील बॉल बॅक ड्राईव्ह फिल्डर आहेत आणि इकडे बघा या बॉलवरती रन्स मिळत नाही. डॉट बॉल आला. थांबतायत वेळ घेत आहेत कारण बॉलरला माहिती आहे माझा प्रत्येक बॉल माझ्या टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. यावेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे सुद्धा बॅटरला शांत ठेवलं जाते. बघा चौकार खेचला करा परंतु त्यानंतर काय कमबॅक केलं बंटी या खेळाडूने. या ओव्हरमधील शेवटचा बॉल. ओ इथे सुद्धा बॅकफुटला गेले. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. षटक आता संपलंय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 1वर 1 11 धावा धावफलकावरती आपण पाहतो. प्रेक्षकांची मांदियाळी बघा. आज फायनलचा अंतिम दिवस आहे. फायनल नाईट आहे आणि आज मात्र मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा या स्पर्धेला एन्जॉय करतात. अलीकडे जर का आपण पाहिलं तर बाळूमामा फायटर टीमचे सर्व खेळाडू जे छोटे छोटे चिमुकले आहेत समाधानचे आर्मी या स्पर्धेला एन्जॉय करतात. प्रत्येक जण खरं तर खूप चांगलं प्रेम या स्पर्धेला देत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा मानव आला. ओ बॉलला टॅप केलंय परंतु धावा किती मिळणार. 4 धावा चौकार. मानवचं आता चौकाराने स्वागत केले. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेला देखील ज्या प्रकारे सुईतून धागा ओवावा तशाच प्रकारे इकडे गॅप शोधलाय. रिकामा जागा भरा. धावा मिळतात 4. येथे चौकार. नजर बघा किती बॉलवरची तीक्ष्ण होती या खेळाडूची आणि बरोबर गॅप मधून बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. 2 मध्ये 2 आले. तिसरा येईल का. ओ तिसरा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 3 बॉलमध्ये 3 चौकार खेचत असताना बॅटर जर का आपण पाहिलं धैरेश काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. मुकेश बाली बाद झाल्यानंतर मात्र धैरेशने या मॅच मध्ये 100% दिलेले आहेत. खरं तर मुकेश यांची जागा आज धैरेशने भरून काढली आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय धैरेश मैदानाच्या आतमध्ये. यावेळीचा हा बॉल ऑफसाईड ऑफस्टम हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इथे सुद्धा फलंदाजाला शांत ठेवलं. डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी मानव यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. खूप चांगला बॉल होता. यावेळेला देखील आणखीन एक ऑफस्टिकच्या बाहेरचा हा बॉल आणि पंच सांगतायत वाईट बॉल. स्ट्रोक चांगलाय. पुन्हा एकदा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर यांना छेदून भेदून बॉल न बाउंड्री लाईनचं अंतर इकडे कापलंय आणि 4 धावा मिळतात. पुन्हा एकदा याही मुवमेंटला बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्याचा वेगळाच आहे थाट. गोलंदाजांची लावतोय वाट. नाव आहे धैरेश. धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 32 धावा. धावा येत नव्हत्या परंतु धावा आता येऊ लागल्यात. धैरेश या मॅच मध्ये पेटून उठला. 32-32. ओमकार सूर्यवंशी आला बॉलिंग ट्रॅक वरती.
पुढचा बॉल तयार होईल. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार. आज बघा सेक्टर वाईज संघ आपल्याला बघायला मिळतात आणि प्रत्येक टीमला खरं तर टी शर्ट दिलेल्या आहेत. क्वालिटी क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. बॉक्स क्रिकेट स्पर्धा आपण पाहता. ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती. ओमकारचा हा बॉल वॉटरटन काय बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त लेग टर्नचा खूप चांगला वापर इकडे मात्र केला. डॉट बॉल आला. यावेळेला बॉलला टॅप केलं. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये आणि जसा काही चुकीचा बॉल आदळला त्या बॉलवरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. थांबतायत, वेळ घेत आहेत. वृक्षांक आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक इन वरती चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. क्लीन बॉल, दांडी गोल. तू मला ठोकणार तर मी तुला रोखणार. बॅटर बाद, विकेट आली. बॉल तयार होतोय पुन्हा एकदम. ओ या वेळेला देखील जर का आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेरचा हा बॉल आणि पंच सांगतायत हा वाईट बॉल. या वेळेला देखील पंच सांगतात की हा देखील वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती जोडल्या जातात. इथे बॅटरला दिला जातोय परतीचा इशारा आणि या मुवमेंटला जर का आपण पाहिलं तर बॅटर बाद झाला. विकेट मिळाली. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 38 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. न्यू बॅटर सुमित मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. आणखीन एक चांगला बॉल, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओमकार सूर्यवंशी बॉक्स क्रिकेटचा चांगला अनुभव त्याच्याकडे आहे आणि तो सध्या चांगली गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. त्याच्या स्पेल मधील हा शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ओ आणखीन एक विकेट मिळाली आहे. ओमी जबरदस्त गोलंदाजी. या ओव्हर मध्ये जर का आपण पाहिलं तर त्यानं 3 विकेट मिळवल्यात आणि धावा खर्च केल्यात. फक्त 6 मॅजिकल स्पेल आपल्याला बघायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आता आपल्याला पाहायला मिळतात. 38 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 5 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आता विशाल रोकडे आला. स्ट्रायकिंग इनला या मॅचचा चौकारांचा बादशाह धैर्यश सध्या उभा. ओ याही वेळेला स्ट्रोक तर चांगला आहे परंतु इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला बघायला मिळतीये. 41 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉल तयार विशाल. स्ट्रोक चांगला आहे. फुल टॉसला फुल टोल केल्याने बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पुन्हा एकदा विशाल तयार झाला. इकडे सुद्धा आपल्याच फॉलोथ्रोमध्ये बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न झाला. बॅटरला थांबवलंय. गौरांश पाटील सुद्धा आलेले आहेत. खरं तर बघा सन्माननीय आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांनी सुद्धा आज गौरांश सोबत कालच्या दिवसामध्ये इंस्टाग्राम वरती पोस्ट केली होती हस्तांदोलन करताना. फटका दमदार परंतु तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. आपल्या हाईटचा पुरेपूर फायदा इकडे उचलला जातोय. बॅटरला थांबवलंय. चांगली बॉलिंग.
ओ इकडे सुद्धा स्ट्रोक चांगला आहे. फिल्डरला छेदून बेदून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आणि या 4 धाव्यांच्या मदतीने रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 51 धावा आणि 52 धावांचं लक्ष आहे. सदानंदजी पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये नेक्स्ट मॅचचा आम्ही टॉस करतो. सदानंद दादा या. चला नेक्स्ट मॅच तिसरा सामना आपल्याला बघायला मिळणार. अरे विजेता 51 धावा झाल्यात आणि 52 धावांचं लक्ष. 15 बॉल मध्ये 34 धावांची धुवाधार खेळ आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या डाबामध्ये धैर्यच्या बॅटमननं सुपर्ब खेळ त्याने दाखवला. पहिली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओमकार कोळीकर आणि त्याच्या सोबतीनं विशाल रोकडे आपल्याला पाहायला मिळतोय. 52 धावांचा पाठलाग इकडे करायचं. गणेशजी कमले साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. गणेशजी कमले साहेबांच्या उपस्थितीमध्ये सदानंदजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. राजश्री ताई कमळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील या व्यासपीठावरती आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. हर्षल दादा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान केला जाणार आहे. येणाऱ्या 30 बॉल मध्ये विजयासाठी 52 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलर आपल्याला बघायला मिळतोय. विनय आला स्ट्रायकिंग इनला. विशाल सध्या उभा. विनयचा पहिलाच बॉल. पंच सांगतात इट्स नो बॉल. नो बॉल वरती 1 धाव आली म्हणजे 2 धावा आता मिळाल्याच. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इकडे सुद्धा 1 धाव आपल्याला बघायला मिळते. बॅटला ब्रश झाल्यानंतर ही 1 धाव आपल्याला बघायला मिळाली. विशालच्या बॅटमननं पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला देखील फटका अप्रतिम आहे. बॉलचा पूर्णपणे खरं तर आढावा घेतला आणि त्यानंतर बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावाचा होकार. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. पुढचा बॉल. इकडे लाईन खराब आहे. काही वारी प्रीमियर लीग मध्ये का बॅटिंग केली होती विशाल रोकडेने. मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्याने जिंकला होता आणि तो सध्या स्ट्रायकिंग इन वरती उभा. पुन्हा एकदा विकेट काढण्याचा प्रयत्न. बॅटरला शांत ठेवलं. चौकाराचं प्रत्युत्तर आता डॉट बॉल न दिलं. या वेळेला देखील आणखीन एक चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळतो. धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि एक चिकी रन्स आपल्याला बघायला मिळाली. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा पाहूया आता या बॉलवरती काय घडणार. गोलंदाज तयार झाला. या वेळेला देखील बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न
आणि तिथे पहा एकदा जरूर बघायला मिळते ओमकार कोळेकर सध्या स्ट्रायकिंग वरती उभा आहे. ओ स्ट्रोक चांगला टॅप करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला आणि डॉट बॉल आला. एक ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा 10. 10 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. ओव्हर नंबर 2 मध्ये आता कोणाला आणलं जाणार आहे हे देखील पाहणं गरजेचं. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज येतोय. 10 धावा झालेला आहे. तुमचा एक्स्ट्रा प्लेअर इकडे आहे. राकेश आला बॉलिंग ट्रॅक वरती. राकेश सध्या आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजीच्या मोर्चावरती. पाहूया त्याच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. बॉल तयार होत आहेत. राकेशचा हा बॉल स्टँड अँड डिस्पॅच खडे खडे बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. टॉन हायटेड खेळाडू आहे. आपल्या उंचीचा आपल्या हाईटचा पुरेपूर फायदा त्याच्या माध्यमातून घेतला जातोय. जितकं बॉक्स क्रिकेट चांगलं खेळतो त्याहून जास्त ओरमचं क्रिकेट सुद्धा हा खेळाडू अतिशय उत्तम खेळतो. भारतातील नामांकित स्पर्धा JPL ज्युनियर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील विशाल रोकडेला आपण आवर्जून पाहिलंय आणि तो सध्या बॅटिंग करतोय. पुणे राकेश तयार झाला. यावेळीचा हा बॉल लाईन पाहावी लागेल. एक धाव आता ऍड केली जाणार आहे. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आज गौरांश खरं तर तेजस पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्याच नावाने हा संघ खेळतोय गौरांश 8. इथे सुद्धा पंचांचा सिग्नल आला. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. फिल्डर आहेत धैर्यश आपल्याला पाहायला मिळाला. रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल आला. फुल टॉस. याही बॉलवरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. फक्त 1. राकेशने आता कमबॅक केलं. चांगली बॉलिंग तो सध्या करतोय. ओ यावेळेला खडे खडे अशी बॉलिंग तुम्ही विशालच्या विरोधात करू शकणार नाहीये. असा बॉल जर तुम्ही त्याला टाकला तर झोपेतून उठून आला आणि त्याला सांगितलं चौकार मारायचं तरी तो मारेल. दमदार फटका होता. 4 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा तीच चूक गोलंदाजाने केली आहे आणि याही बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 25 धावा आणि चेंडू झालं 5. एक बॉल अजूनही बाकी आहे. 2 आलेत. तिसरा येईल का? पुन्हा एकदा 3 इन अ रो. 3 बॉल मध्ये 3 चौकार. बस काय भावा. मिळाल्या 4 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ आता इकडे संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा झाल्या 29. 18 चेंडू आणि विजयासाठी 23 ची गरज आहे. आणि इकडे सुद्धा विनयच्या माध्यमातून व्हाईट बॉल आला. पुन्हा एकदा पंतांचा सिग्नल. इट्स अ नो बॉल. नो +1. 2 धावा ऍड केल्या जाणार आहेत. ओमकार कोळेकर सध्या स्ट्रायकिंग इन वरती उभा. लिटिल मास्टर. ओ याही वेळेला बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत आणि इथे चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला ओमकारच्या माध्यमातून. परंतु डॉट बॉल आला. खूप चांगला स्टॉप तिकडे फिल्डरचा आपल्याला बघायला मिळालं. चांगली फिल्डिंग. बॉल तयार होतोय पुन्हा एकदम. ओ लाईन मिस केली आहे. पंचांचं बोट आकाशाकडं. बॅटरला दिलाच परतीचा इशारा. यष्टी चीज झाला. ओमकार कोळेकरला जावं लागतंय पॅव्हेलियनच्या दिशेनं.
16 चेंडू आणि विजयासाठी 20 धाव्यांची गरज. 16 चेंडू 20 धावा, 20 धावा 16 चेंडू. ओ याही वेळेला लाईन चांगली होती आणि इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉल आला. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय. विनय कमबॅक करतोय. मागील ओव्हरमध्ये भरपूर धावा आला, त्याला ठाऊक आहे आणि तो आता इकडे कमबॅक करतोय. ओ माय गॉड, आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. बॅटर बाद झाला. या ओव्हर मधील दुसरी विकेट आपल्याला बघायला मिळाली. आता समीकरण थोडस अवघड झालंय. 14 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. 14 चेंडू 20 धाव्यांची गरज. न्यू बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. सागरसाठी हा बॉल आणखीन एक क्लीन बॉल. दांडी गोल, बॅटर बाद. आता डोकेदुखी वाढली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज विनय आपल्याला पाहायला मिळतो. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग. अजून एक चेंडू शेष आहे या ओव्हर मधील. 13 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. 13 बॉल नीड टू 20 रन्स. विकेट हॅट्रिक बॉल आहे. पाहूया या बॉलवरती काय घडणार आहे. देऊया बॉलरला शुभेच्छा. ओमी आला न्यू बॅटर. ओ या वेळेला देखील लाईन चांगली होती. षटक आता संपलंय. येणारे चेंडू 12 आणि 12 बॉल मध्ये 20 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू 20 धाबा, 20 धाबा 12 चेंडू. 10च्या सरासरीनं प्रति ओव्हर धाबा आता इकडे काढायच्या आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये आता बॉलर आला. महत्वपूर्ण षटक हाताळण्याकरिता शैलेश आला. ओ या वेळेला पहा बोनस पॉइंट मिळाला बॅटिंग करणाऱ्या गौरांश 8 या टीमला. आणि इथे पहा 2 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या 12 बॉल मध्ये आता 18 करायच्या आहेत. ओ फटका दमदार आहे, परंतु रन्स किती मिळणार. इट्स अ 4 रन. 4 धावा चौकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळतो बा. 4 धावा आपल्याला बघायला मिळतात. विशाल रोकडे या मॅच मध्ये खूप चांगला खेळ दाखवत असताना या वेळेला देखील पंतांचा सिग्नल येणं बाकी आहे. पंत सांगतात इट्स अ वाईट बॉल. 12 बॉल मध्ये 28 धावा बॅटर विशाल रोकडेच्या बॅटमन आल्यात. या वेळेला देखील चांगला बॉल. आता येणाऱ्या 10 बॉल मध्ये 13 धाव्यांची गरज. 10 बॉल नीड टू 13 रन्स. ओ इकडे सन्मान दिला. चांगल्या बॉलला सन्मान देणं आणि चुकीच्या बॉलचा समाचार घेणं ही सुनील गावस्कर सरांची ओळख होती आणि तेच चित्र आपल्याला बघायला मिळतंय. येणाऱ्या 9 बॉल मध्ये आता 13 करायचे आहेत. 9 चेंडू 13 धाव्यांची गरज. आणखीन एक 9 बॉल. आता 12 करायच्यात. 9 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज. फटका तर चांगला होता. फिल्डर विनय आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे सुद्धा डॉट बॉल आला. आठ बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज आहे. टन 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 टारा. 8 गेंदे चाहिए 12. 8 मध्ये 12ची गरज असताना आलाय बॉल जाहीर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सानपाड्याच्या मातीतून मी जन्माला आलो आणि संघर्ष माझ्या नसा नसा रक्ता रक्तात आहे हे सध्या सांगत असताना विशाल रोकडे. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त सुपर बॅटिंग.
7 चेंडू आणि विजयासाठी 2 चौकारांची गरज. 17 बॉल मध्ये 32 या धाब्यांवरती बॅटिंग करतो विशाल रोकडे. वन मॅन शो या मॅच मध्ये लढा त्याने दिला. 7 बॉल मध्ये 8 धाब्यांची गरज. बॉलर तयार. ओ यावेळेला बघा दिमागाचा वापर केला, परंतु इथे बॉल जाईल घोषांकित क्षेत्रात आणि तिथे एकदा झुरू आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश दादा पाटील जे खरं तर मोरिया 8 या संघाचे ओनर आहेत. या दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हायचं. येणारे चेंडू 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 7 धाब्यांची गरज. 6 चेंडू 7 धावा, 7 धावा 6 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये? सहा चेंडू आणि विजयासाठी 7 धाब्यांची गरज या मॅच मध्ये. वृक्षांक ठसाळ आला बॉलिंग ट्रॅक वरती. संघाचा खरं तर कर्णधार बॉल तयार झाला. ओ याही वेळेला लाईन पाहावी लागेल. लाईन अप्रतिम आहे. वृषांक सांगतोय रुको जरा सबर करो, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. 5 बॉल मध्ये आता विजयासाठी 7 धाब्यांची गरज. रजनीश दादा पाटील या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. 5 बॉल मध्ये विजयासाठी 7 धाब्यांची गरज आहे. पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. आयोजनच इतकं दमदार आहे. सन्माननीय आदरणीय राजेश दादा ठाकूर आणि सौभाग्यवती शिल्पाताई ठाकूर यांच्या प्रयत्नातून उभी राहिली ही स्पर्धा आहे. सानपाडा बॉक्स प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं. काय आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला देखील इथे समाजदारीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. जो फलंदाज मोठे फटके मारत असतो त्याला स्ट्राईक देणं भरपूर इम्पॉर्टंट असतं आणि ओमकार सूर्यवंशीने तेच केलं. दिमागाचा वापर केला आणि स्ट्रायकिंग इनवरती आता विशाल रोकडे आला. 4 बॉल मध्ये 6 ची गरज आहे. ओ स्ट्रोक चांगलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. मॅचची हवा काढून टाकणारा चौकार आपल्याला बघायला मिळाला. आता येणारे चेंडू 3 आणि विजयासाठी धावा बनवायच्या 2. सदतीस या धावसंख्येवरती बॅटिंग करते विशाल. विनिंग स्ट्रोक आला. सामना जिंकला.